सीतेचे त्याच्यासाठी कड लावलेला होता आणि मिथिला नगरीतल्या या जनकाला विदेह देशाचा राजा म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. अयोनी संभवसा सीतेचा जन्म आहे. जनकाला सुद्धा शेत नांगरतानाची पेटी मिळाली, त्यात ही मुलगी मिळाली. जनकाची ती जानकी आणि धरेक म्हणजे जमिनीत मिळाली म्हणून पृथ्वी कन्या, भूकन्या असं तिचं नामकरण झालेलं आहे. अशा अतिशय सुंदर अशा सीतेसाठी म्हणजे जानकीसाठी अनेक राजे लग्न करायला उत्सुक होते आणि जनकापुरचा हा प्रश्न होता आणि म्हणून त्या काळच्या चालीरीतीप्रमाणे त्याने स्वयंवर रचायचं ठरवलं. आणि स्वयंवरासाठी कोण होता? ते जनकाकडे असलेल्या शिवधनुष्याला जो प्रत्यंचा लावे त्या प्रत्यंचाला लावणाऱ्या वीराला जानकीचा हात देईल असं त्यांनी ठरवलं होतं. आता इथे अजून एक आपल्याला मिथ्या किंवा खोटं सांगितलं जातं. सीता लहानपणी त्या शिवधनुष्याचा घोडा करून खेळायची. अहो कसं शक्य आहे? 16 रथांना घेऊन ते शिवधनुष्य आणलं जायचं, जे अनेक शूर वीरांना शक्यच नव्हतं त्याला प्रत्यंचा लावणं. ती छोटी सीता त्याचा घोडा करून खेळायची, ही कवी कल्पना. जे न देखे कवी, जे न देखे रवी, जे न देखे रवी ते देखे कवी. कवीची कल्पना सृष्टीच्याही पलीकडची आहे. असं असताना त्या कवी कल्पनेचा आपण खरोखर आदेश घेतला, तसंच्या तसं उचललं. बऱ्याच वेळा आपण म्हणतो भावना लक्षात घ्या, शब्दांना किंमत नाही, पण ते शब्दच खरे ठरतात आणि ते शब्द पुढे जातात, त्यातली भावना समजून घेतली जात नाही. आणि म्हणून असे प्रमाण किंवा अशा प्रकारचं खोटं होतं जे मोठ्या योद्ध्यांना शक्य नाही, ते छोटी सीता कसं काय करेल. तर त्यामुळे हेही लक्षात घ्या, सीता घोडा वगैरे करायची नाही, ती खेळायची, त्याच्या आजूबाजूला खेळत असेल. किंवा आपण म्हणतो ना, एक सोपं उदाहरण देतो. आपल्या राणीच्या बागेत सिंह आहेत बघा ठेवलेले, लहान मुलं बसतात गेले त्या सिंहावरती. आता जर तो कोणी राणीच्या बागेतील सिंहावरती लहान मुलं बसायची, शक्य का खऱ्या सिंहावरती बोलणं? अहो समोर बघून त्याने एकदा गर्जना केली तर भल्या भल्यांची गाळ मोडते. त्या लहान मुलांचं काय पाड. पण समजा हे वाक्य लिहिलं आणि जवळजवळ 100 वर्षांनी वाचलं गेलं. अहो तेव्हा अशी मुलं होती की सिंहाचा घोडा करून खेळायचं. हे तसंच आहे, डोळ्यासमोर आण. तर असा हा पॉइंट ठेवला गेला. त्या काही खरोखर ही प्रत्यंचा लावण्याचं सामर्थ्य 3च लोकांत होतं. किष्किंधेचा राजा वाली, लंकेचा राजा रावण आणि साक्षात प्रभू श्रीरामचंद्र. आता इथे आणखीन एक मिथ्या आहे. रावण आला, प्रत्यंचा लावली, तो बडाबडा लोळला, रक्त उकला, असं काही झाले नाही. ही कालौघात जोडलेली कथा आहे, त्याला आमंत्रणच नव्हतं. ओनली इन्व्हाइटीज मध्ये तो नव्हता. भारताचं रिस्ट्रिक्टेड रिजन करता स्वयंवर होतं. नाहीतर राजा तो लंकेचा राजा होता, अत्यंत पराक्रमी होता, संपूर्ण जग जिंकणारा होता, सगळे देव जिंकले, त्याला काय अशक्य होतं. पण त्याला व्हॉट्सअप नव्हतं ग्रुप इन्व्हिटेशन टाकायला, नाहीतर ते त्याच्यापर्यंत पोहोचलं असतं. पण शेकडो योजना लांब होता, त्यामुळे वालीने सांगितलं तो विवाहित आहे, त्यामुळे तो आला नाही. रामचंद्र आणि जानकी यांचा विवाह आम्ही परत सांगितलं. रामायण हे रचित काव्य आहे, त्याच्याप्रमाणेच घटना घडल्या गेल्या. विश्वामित्र रामाला घेऊन आले, रामाने प्रत्यंचा जोडली, शिवधनुष्याचा मोठा आवाज झाला, धनुष्य ते दुभंगलं गेलं आणि राम सीतेचा विवाह झाला. याच्या मागे फार मोठं राजकारण होतं, चांगल्या अर्थाने राजकारण. कारण ही राजकारण शब्दच बदनाम झालेला. आपण म्हणून देशकारण होतं, चांगला शब्द वापरूया. याचं कारण अयोध्या अत्यंत सधन आणि मजबूत असं त्यावेळेचं संस्थान, तसंच जनक राज्य हे सुद्धा फार मोठं होतं. या 2 राज्यांची युती आणि त्यामुळे संपूर्ण भारत देशावरती फार प्रबळ असे ताबेदारी. आज आपण बघतो आजच्या युत्या या पद्धतीच्या नाही. मध्ये व्हॉट्सअपवर एक मेसेज फिरत होता, प्रत्येक नेत्याची दुसऱ्या नेत्याची असलेली गोतावळी. आपण बऱ्याच जणांनी वाचला असा, हा याचा जावई, त्याची मुलगी, त्याची सून, त्याच्या सुनेचा भाऊ, तो याचा मेहमान, तो त्याचा व्याई, अशी सगळी गोतावळी आहे. सोपड राजकारणी जी आजची आहे ती बराच एक व्हॉट्सअपवर मेसेज फिरतो. तसंही नव्हतं आणि हीच पद्धत पुढे शिवरायांनी आज आत्मसात केली आणि म्हणून 10 लग्न केली. त्यांची सगळी सासूरवाडी बघत असाल तर त्यावेळेच्या स्वराज्याच्या सीमेवरती होती. शत्रू आला की पहिली वित्त बातमी जावयाला मिळणार, कारण जावई आपल्या संस्कृतीनुसार विष्णू स्वरूप.
त्यामुळे जावयाला काही होता कामा नये, त्यामुळे पहिली बातमी जावयाला मिळणार. आणि ह्या पद्धतीचंच राजकारण या रामचंद्रांच्या विवाहाच्या मागे होतं. दोन मोठ्या सत्ता एकत्र आल्या संपूर्ण हिंदुस्थानची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी. आणि म्हणून दशरथाच्या बाकीच्या भावांची सुद्धा लग्न, जनकाच्या बाकीच्या भावांची म्हणजे उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती यांची लग्न सुद्धा लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्नाशी झाली. दोन घराणी एकत्र आली, मोठा विवाह सोहळा झाला. राजा दशरथ मोठ्या आनंदाने आपल्या मुलांना आणि सुनांना घेऊन अयोध्येत परत आला. अयोध्येत अक्षरशः दिवाळी साजरी झाली. आणि अशा वेळेला राजा दशरथाला वाटायला लागलं की आता राज्य शकट रामाला द्यायची वेळ जवळ आहे. सगळ्यात आनंद कैकेयीला झाला. कैकेयी सगळ्या राज्यावर सांगत सुटली. आपल्याकडे ज्याला ओपन सिक्रेट म्हणतात ते कोणाला सांगू नको, याचा अर्थ सगळ्यांना सांग. कोणाला सांगू नको म्हणजे सगळ्यांना सांगलं ते सगळ्यांना कळतं. सांगणाऱ्याला वाटतं कोणाला माहिती नाही आणि सगळ्यांना माहिती असतं. ते मजा बघत असतात, आम्हाला माहिती आहे याला माहिती नाही. तर असं ओपन सिक्रेट सगळ्या राज्यभर झालं. लोकांना प्रचंड आनंद झाला. आणि अशा वेळेला एक व्यक्ती मात्र अत्यंत क्रुद्ध रागाने नुसती लालेलाल झाली. त्या व्यक्तीचं नाव होतं मंथरा, जिच्यामुळे पुढे सगळं रामायण घडलं. पण माझ्या हातात जर का फिल्म फेअर अवॉर्ड द्यायचा अधिकार दिला आणि रामायणाचं सिलेक्शन त्यासाठी दिलं तर कैकेयीला मी बेस्ट ऍक्ट्रेस म्हणून पारितोषिक देईन आणि बेस्ट को ऍक्ट्रेस म्हणून मंथरेला. आपल्या संपूर्ण रामायणाच्या जितकी काही कथा किंवा जितके काही अवेलेबल आहे पिक्चर्स, नाटक, त्यात कैकेयी आणि मंथरेला विलन या रूपानेच रंगवलेला आहे. तसं नाहीये. कैकेयी आणि मंथरा या संपूर्ण महाकाव्याच्या फार महत्वाची पात्र आहेत. कळीच्या म्हणतात ना अत्यंत माइलस्टोन अशा या भूमिका आहेत. त्या नसत्या तर रामायण घडलं नसतं. कैकेयीला मंथरेने सांगितलं तू अत्यंत बावळट आहेस. तुला कळतंय का तू भरताला कायमचा लोटणार, तो तुझा रामाचा सदैव दास होऊन राहणार. कैकेयी म्हणाली वाईट काय त्यात. स्वतः रामचंद्राने कैकेयीला सांगितलं की आई तू अन्याय करतेस. आम्ही चारही भाऊ एकत्र वाढलोय, मग चार राजे का नको. मला वाटतं समाजवादाचं हे पहिलं उदाहरण असेल की सर्वांना समान सत्तेचा वाटा. सोशलिझमचं मोठं उदाहरण आहे. परंतु कैकेयीने सांगितलं नाही, तू सगळ्यात मोठा आहेस. आपल्या संस्कृतीप्रमाणे तू त्याला लायक आहेस आणि तूच राजा झालं पाहिजेस. म्हणून मातेची आज्ञा, पित्याची इच्छा आणि सर्व जनतेची इच्छा. राम हा जनतेचा राजा आहे, केवळ तो घराण्याचा राजा नाही. आपण असे अनेक जण बघतो की सोन्याचे चमचे घेऊन तोंडात जन्माला येतात एखाद्या घराण्यात आणि 5 पैशाची लायकी नसती तरी पक्षप्रमुख होऊन राहतात. आपल्या आजूबाजूला अनेक उदाहरणं आहेत. मी नावं घेत नाही. आपण सर्व सूज्ञ लोक रामायणातली कथा ऐकायला आलेला, त्यामुळे नक्कीच तुम्हाला ते कळतील. परंतु त्यावेळेला तसं नव्हतं. संपूर्ण जनतेला आनंद, अयोध्येमध्ये दिवाळी. आणि मंथरेने तिचं विष पेरलं आणि शेवटी पेंद्रा टाकला. एक कळीचा डाव, क्रिकेटच्या भाषेत ज्याला यॉर्कर म्हणतात. क्रिकेट टेस्ट मॅच चालू आहे, बुमराचा यॉर्कर आपण बघतो तसा यॉर्कर मंथरेने टाकला आणि सांगितलं की तू नक्कीच भारतासाठी हे राज्य मागून घे. कैकेयी एकदा म्हणाली कसं कसं म्हटलं. तिने सांगितलं मागे राक्षसाशी लढताना दशरथाला वाचवलं होतंस, ते 2 वर तुझ्याकडे आहेत. तू रामाला वनवास माग आणि भरताला राज्यपद. ती म्हणाली मी भरताला राज्यपद मागते ना, रामाला वनवास कशाला. तुझ्या लक्षात नाही आलं. रामाला वनवास अशासाठी की अत्यंत निर्भोगपणे तुझा मुलगा राज्य करू शकला पाहिजे. 14 वर्ष म्हणजे जवळ 1.5 दशक राम बाहेर राहिला की त्या काळची वन आणि अरण्य ही आजकालची नुसती पर्टिक्युलर नेत्याच्या नावाने होणारी वन नव्हती. ती खरोखर निबिड, घनदाट आणि घाबरवून सोडणारी अनेक पशु, राक्षस, किन्नर अशा अनेकांनी समृद्ध असल्याने जीवाची शाश्वती नसायची. वनात गेला आणि काही बरं वाईट झालं तर अत्यंत उत्तम, कटकट गेली. आणि अशा पद्धतीने तो विकार कैकेयीच्या मनात तिने ओतला. कैकेयीने दशरथालाही सांगितलं. दशरथ अक्षरशः दुःखाने व्याकुळ झाला. रामचंद्राला बोलाविता झाला. रामाला त्याने हे सांगितलं. पण रामाचा धीरोदत्त स्वभाव बघा. राम कौसल्याच्या महालात गेला आणि त्याने सांगितलं आई बाबांनी मला आज्ञा केली आहे आणि उद्यापासून मी जगदाचा राजा झालो आहे.
आणि विष्णूच्या सर्व अवतारातले हे दोन पूर्णावतार का म्हणतात, त्यांना श्रीराम आणि श्रीकृष्ण म्हटलं जातं, बाकीच्या अवतारांना श्री लावला जात नाही. याचं मुख्य कारण हे आहे, आपल्याला जे काही मिळालं त्याच्यात संतुष्टता मानणं आणि त्यात जर कल्पकता नसेल तर त्याचं संपूर्ण नवीन त्याची संस्कृती निर्माण करणं, ह्याला म्हणतात सक्षमता. आणि ती सक्षमता रामात होती. म्हणून आईला सांगता झाला की आई वडिलांनी मला जंगलाचं राज्य दिलंय आणि मी उद्याच निघतो. सीतेने सुद्धा तिळमात्र विचार न करता राजा रामचंद्राबरोबर जाणं पसंत केलं आणि लक्ष्मणाने तो रामाची सावली असल्या कारणाने तो रामाबरोबर निघाला. आता काय आहे, हल्ली स्त्री मुक्तीचा जमाना आहे, मी नाकारत नाही, परंतु या मुक्ततेच्या नावाखाली संस्कृतीला नावं ठेवण्याची एक वेगळी फॅशन निर्माण झाली. लक्ष्मणाने रामाबरोबर जाऊन उर्मिलेवरती घनघोर अन्याय केला असं आपल्याला बऱ्याच ठिकाणी वाचायला मिळतो. हे चुकीचं आहे. याचं कारण यातलं सत्य हे समजून घेत नाही. विश्वामित्रांनी जेव्हा राम आणि लक्ष्मणाला आपल्या बरोबर केलं तेव्हा त्यांना दोन विद्या शिकवल्या होत्या. त्या विद्यांची नावं होती बला आणि अतिबला. या दोन विद्यांमुळे तुम्हाला लढत असताना भूक किंवा तहान लागणार नाही आणि शत्रू तुम्हाला अवसानघाती मारू शकणार नाही. या कला त्यांनी शिकवल्या होत्या. तसंच त्याची काही नियम आणि तत्व त्याचं विश्वामित्रांनी घालून दिलं होतं. आणि तुम्ही एकमेकांची साथ सोडू नका असं त्यांनी राम आणि लक्ष्मणांना सांगितलं असल्याने लक्ष्मण रामाबरोबर गेला. हे कुठच्या पुस्तकात नाही होते. हे असं काही दिलं ना सगळं सत्य तो ब्रेकिंग न्यूज मिळत नाही. प्रॉब्लेम तिकडच आहे. आणि त्यामुळे लक्ष्मण गेला. उर्मिलेने सुद्धा